Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांचं अपुरी माहिती किंवा चुकीच्या मार्गदर्शनामुळे फार मोठं नुकसान होतं। या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी नीट UG 2026 ची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांना जर मेडिकल कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर 12वीच्या ग्रुपिंगमध्ये किती मार्क हवे आहेत या संदर्भात माहिती घेणार आहोत। अनेक विद्यार्थी ज्या वेळेस नीट परीक्षा देऊन मेडिकलच्या काउन्सिलिंगमध्ये भाग घेतात त्यावेळी त्यांना कळतं की त्यांचा PCB ग्रुप भरलेला नाही, तोपर्यंत फार उशीर झालेला असतो व विद्यार्थ्याचं पूर्ण वर्ष वाया जातं। तर जेही विद्यार्थी फ्रेशर आहेत किंवा जे विद्यार्थी रिपीटर आहेत, आतापर्यंत काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेतलेला नव्हता, त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील व कॅटेगरीनुसार PCB ग्रुपिंग किती असावी जेणेकरून मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच जे विद्यार्थी फ्रेशर आहेत किंवा आता सध्या 11वीमध्ये आहेत, भविष्यामध्ये नीटची परीक्षा देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांपर्यंत देखील या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण MBBS या कोर्स संदर्भाने माहिती घेऊ। ज्या विद्यार्थ्यांना MBBS व BDS या कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे, या विद्यार्थ्यांची जर कॅटेगरी ओपन किंवा EWS असेल तर या विद्यार्थ्यांना PCB या विषयामध्ये मिळून 150+ मार्क असणं आवश्यक आहे। PCB म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयाचे एकूण गुण मिळून 150+ मार्क तुम्हाला असणं 12वीमध्ये आवश्यक आहे। तसेच जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत, OBC कॅटेगरी असेल, VJNT असेल किंवा SC ST असेल, या विद्यार्थ्यांना PCB मध्ये 120+ मार्क असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही MBBS व BDS या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। जर तुमचा 1 मार्क देखील कमी असेल तर तुम्ही या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी अपात्र आहात। त्यापुढे जर आपण इतर जे काही मेडिकलचे कोर्सेस आहेत, BMS, BHMS तसेच BUMS या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना PCB मध्ये किती मार्क हवे आहेत या संदर्भात माहिती घेऊ। तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही PCBचे नियम आहेत ते मागील वर्षी बदललेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना आयुष कोर्सेसमध्ये म्हणजेच BMS किंवा BHMS ला प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना PCBचा जो काही क्रायटेरिया आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। म्हणजे जर तुम्ही फक्त 12वी पास असाल तरी सुद्धा तुम्ही BMS व BHMS या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पात्र आहात। या ठिकाणी आपण NCISM ची जी काही नोटीस आहे ती पाहू शकतो। ही नोटीस 11/7/2025 म्हणजेच मागील वर्षी देण्यात आली होती। जे विद्यार्थी मागील वर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेले होते त्या विद्यार्थ्यांना यामुळे फार मोठा फायदा झाला होता, कारण अनेक असे विद्यार्थी होते की ज्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये 350-400 मार्क होते, परंतु PCB ग्रुप क्लिअर नव्हता। PCB क्रायटेरिया रद्द केल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना देखील BMS व BHMS मध्ये मागील वर्षी ॲडमिशन घेता आले व यापुढे देखील हा नियम अशाच प्रकारे राहणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ओव्हरऑल जर आपण थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांना MBBS व BDS या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना PCB मध्ये, जे विद्यार्थी ओपनमध्ये आहेत त्यांना 150+ आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना 120+ मार्क असणं आवश्यक आहे। व इतर जे काही कोर्सेस आहेत BMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी या कोर्सेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त 12वी पास असणं आवश्यक आहे।
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे PCB क्रायटेरियाचे नियम आहेत. या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. यावर्षी जर या नियमामध्ये काही बदल झाले तर त्या संदर्भाने मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अपडेट करेल. त्यामुळे बालाजी एज्युकेअर सोबत कनेक्टेड रहा. जर तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व जर तुम्हाला या सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर हवे असतील तर तुम्ही आपला फ्री व्हॉट्सॲप ग्रुप देखील जॉईन करू शकता. व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.